घरात सुखशांती हवी असेल तर हा स्वामी संदेश नक्की ऐका का. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. कधी कधी आपल्या घरात सगळं काही असतं. पैसा असतो, माणसं असतात, सुखसुविधा असतात, पण तरीही मनाला एक वेगळीच अस्वस्थता जाणवत असते. घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतात, एकमेकांशी बोलताना गैरसमज होतात, मनात राग साचतो आणि हळूहळू घरातली शांतता कुठेतरी हरवून जाते. पण भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश तुमच्यासाठीच आहे. जर तुम्हाला तुमच्या घरात सुख, शांती, समाधान आणि प्रेम हवं असेल तर हा संदेश शेवटपर्यंत शांत मनाने ऐका. कारण कधीकधी आपल्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते, फक्त विचार बदलण्याची गरज असते. आणि जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं, जिथे श्रद्धा असते, जिथे मनापासून प्रार्थना केली जाते, तिथे आशेचा दिवा कधीच विझत नाही. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, सर्वप्रथम डोळे बंद करा, एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात स्वामींचं रूप आठवा. मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. माझ्या घरावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. माझ्या घरातील दुःख, चिंता आणि अशांतता दूर करा. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सुख, समाधान आणि आरोग्य द्या. स्वामी, आमच्या घरात प्रेम आणि शांतता नांदू द्या. श्री स्वामी समर्थ. स्वामींचा पहिला संदेश. भक्तांनो, स्वामी आपल्याला एक अतिशय सुंदर गोष्ट शिकवतात. शांतता बाहेर शोधू नका, शांततेची सुरुवात स्वतःपासून करा. आपण अनेकदा म्हणतो, माझ्या घरातले लोक बदलले तर घर शांत होईल. पण स्वामींचा मार्ग वेगळा आहे. तुम्ही स्वतः शांत राहायला सुरुवात करा. तुम्ही प्रेमाने बोलायला सुरुवात करा. तुम्ही प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं थांबवा. हळूहळू घरातील वातावरण बदलायला सुरुवात होईल. कारण एका व्यक्तीची शांतता दुसऱ्या व्यक्तीला शांत करू शकते. एका व्यक्तीचं प्रेम दुसऱ्याच्या मनातील राग कमी करू शकतं. आणि एका व्यक्तीची श्रद्धा संपूर्ण कुटुंबाला आधार देऊ शकते. म्हणून आजपासून एक छोटा नियम करा. घरात कितीही समस्या असल्या, पण आपण एकमेकांशी अपमानाने बोलणार नाही. राग आला तर थोडं शांत राहू, पण कटू शब्द वापरणार नाही. कारण शब्द दिसत नाहीत, पण ते मनावर खोल जखम करतात. स्वामींचा पाचवा संदेश. घरात अहंकार नको. अनेकदा घरातील भांडणाचं मूळ कारण मोठी समस्या नसते. कारण असतो अहंकार. मीच बरोबर, मी का माफी मागू, समोरच्याने आधी बोलावं, या विचारांमुळे नाती दूर जातात. पण भक्तांनो, कधीकधी एक छोटंसं माफ कर हे दोन शब्द संपूर्ण घरातील वातावरण बदलू शकतात. म्हणून आज स्वामींच्या चरणी एक संकल्प करा. माझ्या घरातील नात्यांपेक्षा माझा अहंकार मोठा होऊ देणार नाही. स्वामींचा सहावा संदेश. घरात समाधान ठेवा. भक्तांनो, सुख म्हणजे फक्त पैसा नाही, मोठं घर म्हणजे सुख नाही, महागड्या वस्तू म्हणजे समाधान नाही. खरं सुख तेव्हा असतं जेव्हा घरातील माणसं एकमेकांसोबत हसतात, एकमेकांच्या दुःखात उभी राहतात, एकमेकांना समजून घेतात. म्हणून तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल स्वामींचे आभार माना. दररोज रात्री झोपण्यापूर्वी म्हणा, स्वामी, आजचा दिवस दिल्याबद्दल धन्यवाद. माझं कुटुंब माझ्यासोबत आहे याबद्दल धन्यवाद. माझ्या घरात अन्न आहे याबद्दल धन्यवाद. माझ्या आयुष्यात तुमचं नाव आहे याबद्दल धन्यवाद. कृतज्ञ मनाला शांतता मिळते. आता स्वामींची मनापासून प्रार्थना करूया. भक्तांनो, आता काही क्षण शांत बसा. डोळे बंद करा. मनात स्वामी समर्थांचे चरण आठवा आणि माझ्यासोबत मनापासून म्हणा, हे स्वामी समर्थ महाराज, माझ्या घरावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. माझ्या घरातील सर्व दुःख दूर करा. घरातील वाद, गैरसमज आणि कटुता दूर करा. आमच्या मनात प्रेम निर्माण करा. एकमेकांना समजून घेण्याची बुद्धी द्या. आई वडिलांना उत्तम आरोग्य द्या. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सुखी ठेवा. आमच्या घरात अन्नाची, पैशाची आणि प्रेमाची कधीही कमतरता पडू देऊ नका. वाईट विचारांपासून आमचं रक्षण करा. वाईट संगतीपासून आमचं रक्षण करा. संकटाच्या वेळी आम्हाला धैर्य द्या. आणि स्वामी, कितीही मोठं संकट आलं
तरी तुमच्यावरील श्रद्धा आमच्या मनातून कधीही कमी होऊ देऊ नका. आमच्या घरात नेहमी शांती असू दे, समाधान असू दे, प्रेम असू दे, आनंद असू दे आणि तुमचा आशीर्वाद असू दे. श्री स्वामी समर्थ. शेवटचा स्वामी संदेश भक्तांनो लक्षात ठेवा. घर कितीही मोठं असो, पण मनं मोठी असतील तरच घरात सुख असतं. घरात कितीही पैसा असो, पण प्रेम नसेल तर समाधान मिळत नाही. आणि घर साधं असलं तरी एकमेकांवर प्रेम असेल, एकमेकांना समजून घेण्याची भावना असेल आणि स्वामींचं नामस्मरण असेल तर ते घरच स्वर्गासारखं बनतं. म्हणून आजपासून एक छोटासा बदल करा. सकाळी स्वामींचं नाम घ्या. घरातल्या व्यक्तींशी प्रेमाने बोला. राग आला तर थोडं शांत राहा. चूक झाली तर माफी मागा. मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वामींवर विश्वास ठेवा. कारण स्वामींचा संदेश आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा संदेश मनापासून आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेनं लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि हा संदेश तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत नक्की शेअर करा. कदाचित तुमच्याकडून शेअर झालेला हा एक संदेश एखाद्याच्या मनाला शांतता देईल. स्वामी समर्थ महाराज तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव कृपा करो. तुमच्या घरात सुख असो, शांती असो, समाधान असो आणि स्वामींचं नाम सदैव असो. श्री स्वामी समर्थ.